आपण यापूर्वी एका व्हिडिओमध्ये HSRP नंबर प्लेट म्हणजे काय त्याची सविस्तर माहिती घेतली होती। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वर आय कार्ड आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आज आपण वाहनांवरील कलर कोडेड स्टिकर काय असते आणि त्याचा काय उपयोग असतो ते सोप्या भाषेत जाणून घेऊ। भारत सरकारने 1 जून 2005 रोजी केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मधील नियम 50 अंतर्गत प्रत्येक वाहनावर HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केले। विविध राज्ये टप्प्याटप्प्याने या नियमाची अंमलबजावणी करत आहेत। महाराष्ट्रामध्येही प्रत्येक वाहनावर HSRP नंबर प्लेट असणे सक्तीचे आहे। 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित आणि विक्री केल्या जाणाऱ्या सर्वच वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून दिली जात आहे। तसेच 2019 पूर्वीच्या सर्वच वाहनांना HSRP नंबर प्लेट असणे बंधनकारक आहे। कलर कोडेड स्टिकर हा HSRP प्रणालीचाच एक भाग आहे। या स्टिकरला कलर स्टिकर, थर्ड रजिस्ट्रेशन मार्क, थर्ड रजिस्ट्रेशन प्लेट स्टिकर किंवा HSRP होलोग्राफिक स्टिकर देखील म्हटले जाते। हे स्टिकर 2 चाकी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आहे। हे स्टिकर वाहनांच्या पुढच्या काचेवर आतून लावले जाते। यामध्ये प्रथम एक माहितीचे स्टिकर काचेवर चिकटवले जाते व नंतर त्यावर दुसरे रंग दर्शवणारे स्टिकर चिकटवले जाते। हे स्टिकर एकदा चिकटवले की ते सहज निघत नाही व काढण्याचा प्रयत्न केल्यास ते खराब होते। कलर कोडेड स्टिकर प्रामुख्याने वाहनांचा इंधन प्रकार आणि भारत स्टेज उत्सर्जन मानके ओळखण्यासाठी वापरले जाते। हे स्टिकर वेगवेगळ्या रंगांमध्ये येतात, जसे फिकट निळ्या रंगाचे स्टिकर पेट्रोल किंवा CNG इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी असते। नारंगी रंगाचे स्टिकर डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी असते आणि राखाडी रंगाचे स्टिकर इतर वाहन जसे इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड वाहनांसाठी असते। BS6 वाहनांसाठी या विविध रंगांच्या स्टिकरवर वरच्या बाजूला एक हिरवी पट्टी दिलेली असते, तर BS4 व BS3 वाहनांसाठी अशी हिरवी पट्टी दिली जात नाही। BS3, BS4 आणि BS6 ही भारतातील भारत स्टेज उत्सर्जन मानके आहेत। ही मानके भारत सरकारने वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केली आहेत। BS मानके वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने लागू केलेली नियमावली आहे। BS3 व BS4 ही जुनी मानके आहेत। BS6 हे नवीन मानक आहे। BS6 मानक असलेले गाडीचे इंजिन जुन्या मानकांच्या तुलनेत कमी हवेचे प्रदूषण करते। कलर कोडेड स्टिकर वाहनांवर लावल्यामुळे वाहतूक पोलीस आणि अधिकारी वाहनांचा इंधन प्रकार लगेच ओळखू शकतात, ज्यामुळे प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित नियमांची अंमलबजावणी करणे सोपे जाते। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांवर HSRP नंबर प्लेट सोबतच कलर कोडेड स्टिकर असणे बंधनकारक आहे। विशेषतः दिल्ली समवेत NCR मध्ये HSRP नंबर प्लेट आणि कलर कोडेड स्टिकर बाबतीत कठोर निर्बंध आहेत। NCR म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र। यामध्ये दिल्ली समवेत उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांचा समावेश होतो। भारतातील विविध राज्ये HSRP नंबर प्लेट आणि कलर कोडेड स्टिकरची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करत आहेत। महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट सक्तीचे तर आहेच, पण कलर कोडेड स्टिकर बाबतीत कडक निर्बंध लागू होऊ शकतात। त्यामुळे HSRP नंबर प्लेट सोबतच कलर कोडेड स्टिकर असणे हिताचे आहे। सक्ती असलेल्या भागांमध्ये वाहनांवर HSRP नंबर प्लेट आणि कलर कोडेड स्टिकर नसेल तर 1000 रुपये ते 10,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो। सोबतच PUC प्रमाणपत्र, पत्ता बदलणे आणि मालकी हस्तांतरण या संबंधित कागदपत्रे मिळत नाहीत। कलर कोडेड स्टिकरवर परिवहन विभागाचे नाव, वाहन नोंदणी क्रमांक, दोन्ही नंबर प्लेटवरील लेझर कोड, होलोग्राम, वाहन नोंदणीची तारीख, वाहनाचे चेसिस नंबर व इंजिन नंबर दिलेले असतात। यामुळे वाहनांची चोरी रोखण्यास आणि चोरी झाल्यास ती शोधण्यास मदत होते। तुम्ही एकाच वेळी HSRP नंबर प्लेट आणि कलर कोडेड स्टिकर प्राप्त करू शकता किंवा HSRP नंबर प्लेट प्राप्त झाल्यानंतर तुम्ही कलर कोडेड स्टिकर मागवू शकता। HSRP नंबर प्लेट आणि कलर कोडेड स्टिकर प्राप्त करण्यासाठी https://transport.maharashtra.gov.in किंवा https://bookmyhsrp.com या वेबसाईटवरून अर्ज करू शकता। त्यासाठी तुम्हाला माहिती भरून शुल्क भरावे लागते व त्यानंतर RTOच्या अधिकृत डीलरद्वारे ठरवलेल्या दिवशी HSRP नंबर प्लेट आणि कलर कोडेड स्टिकर वाहनावर बसवून दिले जाते। काही भागांमध्ये घरपोच सेवा सुद्धा दिली जाते।
पण त्यासाठी जादा शुल्क द्यावे लागते। महाराष्ट्रात दुचाकी वाहनांसाठी 531 रुपये, ऑटो रिक्षासाठी 590 रुपये आणि 4 चाकी तसेच मोठ्या वाहनांसाठी 879 रुपये HSRP नंबर प्लेटचे शुल्क आकारले जाते। यामध्ये GST आणि स्नॅप लॉकचा खर्च समाविष्ट असतो आणि घरपोच सेवा पाहिजे असेल तर 200 ते 250 रुपये जादा शुल्क द्यावे लागते। तसेच महाराष्ट्रात कलर कोडेड स्टिकरचे शुल्क 100 ते 150 रुपये आहे। घरपोच सेवा पाहिजे असेल तर 100 ते 150 रुपये जादा शुल्क द्यावे लागते। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।